विधानसभेला लोकसंख्येनुसार मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व द्या. मुस्लिम संघटनांची मवियाकडे तशी मागणी आहे. 35% अधिक लोकसंख्या असलेल्या भागात उमेदवारी द्या, अन्यथा आमचा पाठिंबा गृहीत धरू नका. मुस्लिम संघटनांचा महाविकास आघाडीला तसा इशाराच आहे. दरम्यान या सगळ्या संदर्भात मुस्लिम संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय. आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी. विधानसभेच्या निवडणुका केव्हाही लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यानुसार मुस्लिम संघटना त्या सुद्धा आक्रमक झालेल्या आहे. त्यांनी सुद्धा महाविकास आघाडीकडे जागेंची मागणी केलेली आहे. कारण आम्ही महाविकास आघाडीला मतदान केलं आहे, त्यांनी आता आम्हाला कुठेतरी प्रतिनिधित्व दिलं पाहिजे विधानसभेच्या निवडणुकी दृष्टीने. त्यामुळे पूर्णपणे मुस्लिम संघटना आहे त्या पुन्हा विधानसभेच्या निवडणुकी दृष्टीने मोर्चेबांधणी करताना दिसून येते. आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते त्यांनी सुद्धा आज मेळावा घेऊन एक प्रकारे महाविकास आघाडीकडे जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केलेली. सामाजिक कार्यकर्ते सर, काय मागणी केलेली आहे आज तुम्ही? आम्ही लोकसभाच्या इलेक्शनमध्ये पण महाविकास आघाडीला, इंडिया अलायन्सला मागणी केली होती की आम्हाला मुस्लिम कॅन्डिडेट हवा आहे महाराष्ट्राहून. एवढी कन्सिडरेबल पॉप्युलेशन आहे तरीही त्यांनी कॅन्डिडेटचे दिले नाही. त्यांनी सांगितले की इम्पॉर्टंट इलेक्शन आहे, आम्ही नंतर विधानसभामध्ये बघू. आता विधानसभाचं इलेक्शन आलं आहे आणि आमची एकच मागणी आहे की आम्ही तुम्हाला वोट दिलं आहे. शिवसेना उद्धव गट असेल की एनसीपी शरद पवार गट असे की कांग्रेस असे की समाजवादी, आम्ही त्यांना भक्कड़पणे वोट दिले हैं. असेंबली का इलेक्शन आ रहा है, हम समझते हैं कि जब हम सब मिलकर देश के संविधान के लिए खड़े हुए एक साथ हुए, तो आज ये समय हमारे लिए भी है कि हम अपने समाज के अधिकार की बात भी करें. क्योंकि रिप्रेजेंटेशन डेमोक्रेसी जब भी होगी जब समाज की आबादी के हिसाब से उनका उसमें रिप्रेजेंटेशन होगा. मुस्लिम समाज से नुमाइंदे हैं हम लोग, हम मुसलमान समाज के हैं. हम इस मौके पर समझते हैं कि अगर महाराष्ट्र में देखें आप तो 35 से 40 सीट ऐसी है जहां पर मुसलमानों की आबादी 40% के लगभग है. तो ऐसे 30-35 सीट है जहां पर मुसलमान निकल सकते हैं. किती जागांची मागणी आपण करताय सगळे संघटना? आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये खूप 30-35 सीट्स आहे महाराष्ट्रामध्ये, जिथे तुम्ही मुस्लिमला उमेदवारी देऊ शकता. आमची वर्षा गायकवाडजी, नाना पटोलेजीने त्यांनी प्रॉमिस केलं आहे आम्हाला की तुम्हाला चांगला आम्ही पर्सेंटेज देतो. आम्हाला आता कुठेतरी प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे अशी भूमिका आता मुस्लिम संघटना आक्रमकपणे मांडताना दिसून येते. कॅमेरामन सुनीलसह विकास मिरगणे, लोकशाही, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.